श्रीमंत हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठ्या गाड्या, डिझायनर कपडे, आलिशान घरं, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये, खरी श्रीमंती या सगळ्याच्या खूप पलीकडे असते. खरं तर बहुतेक करोडपती आपल्या आजूबाजूलाच असतात, अगदी साधेपणाने वावरत असतात आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसतो. तर आज आपण अशाच काही गुप्त श्रीमंतांची लक्षणं आणि त्यांची विचारसरणी काय आहे हेच जाणून घेणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे अदृश्य श्रीमंत कोण आहेत, मग त्यांची साधी राहणीमानाची मानसिकता, ते प्रत्येक गोष्टीत मूल्याला कसं महत्त्व देतात, त्यांच्यासाठी खरा ऐशाराम म्हणजे नक्की काय, आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत या शब्दाची खरी नवी व्याख्या काय आहे. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला विभाग आहे अदृश्य श्रीमंत, म्हणजे असे लोक जे नजरेसमोर असूनही दिसत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियावर जे काही चकाकतं ना, ते सगळं सोनं नसतं. खरी श्रीमंती तर या दिखाव्याच्या पलीकडे अगदी साधेपणात लपलेली असते. एक साधा प्रश्न विचारतो, 1 करोडपती व्यक्ती कशी दिसत असेल? जरा विचार करा. समजा तुमच्या शेजारीच एखादी करोडपती व्यक्ती बसलीये, तर तिला ओळखता येईल का? बहुतेकदा उत्तर नाही असंच असेल. कारण श्रीमंतीचा जो खरा चेहरा असतो ना, तो आपल्या कल्पनांपेक्षा खूप खूप वेगळा असतो. आणि हेच या वाक्यात अगदी बरोबर पकडलंय. बहुतेक करोडपती आणि अब्जाधीश पूर्णपणे अदृश्य असतात. ते तुमच्या शेजारी स्टारबक्समध्ये बसलेले असू शकतात आणि तुम्हाला कधीच कळणार नाही. म्हणजे बघा, खरी संपत्ती ही बँकेत असते, दिखाव्यासाठी बाहेर नाही. आणि हेच या गुप्त श्रीमंतांचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य आहे. ओके, तर आता वळूया त्यांच्या मानसिकतेकडे. साधेपणाची मानसिकता, म्हणजे ते काय करत नाहीत यावर लक्ष देऊया. हे लोक मुद्दामून जगाच्या नजरेत न येण्यासाठी काही गोष्टी टाळतात. त्यांची श्रीमंती ते काय करतात यात नाही, तर ते काय करत नाहीत यात दडलेली आहे. त्यांच्या बोलण्यात एक गंमतशीर पॅटर्न आहे. त्याला आपण 3E असं म्हणू शकतो. हे असे 3 विषय आहेत ज्यावर गुप्तपणे श्रीमंत असलेले लोक बोलणं अक्षरशः टाळतात. का? कारण त्यांना कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवायचं नसतं. तर कोणते आहेत हे 3E? पहिला ई आहे ऑन, म्हणजे कमाई. ते किती पैसे कमावतात यावर कधीच बोलत नाहीत. दुसरा ई आहे एक्सपेन्सिव्ह, म्हणजे महागड्या वस्तू. त्यांनी नुकतीच कोणती महागडी वस्तू घेतली यावर ते एकदम शांत राहतात. आणि तिसरा ई आहे एक्सेस, म्हणजेच अतिरेक. ते अशी भपकेबाज जीवनशैली जगणंच टाळतात. आता प्रश्न येतो की ते असं का करतात? सोपं आहे, त्यांना काहीही सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. जे लोक सतत पैशांबद्दल किंवा महागड्या वस्तूंबद्दल बोलतात ते कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात. खऱ्या श्रीमंतांना याची बिलकुल गरज नसते. आणि ही जी साधेपणाची मानसिकता आहे ना, ती फक्त बोलण्यापुरती नाहीये, ती त्यांच्या राहणीमानात पण दिसते. उदाहरणार्थ त्यांचं घर. ते त्यांच्या ऐपतीपेक्षा खूपच सामान्य घरात राहतात. कारण त्यांना माहिती आहे, मोठं घर म्हणजे मोठे खर्च, जास्त डोकेदुखी आणि एक प्रकारचं दिखाव्याचं दडपण, जे त्यांना अजिबात नको असतं. आता हे उदाहरण ऐका, जबरदस्त आहे. $100 दशलक्ष जास्त संपत्ती असलेली एक व्यक्ती म्हणते, मी माझ्या सगळ्या मित्रांच्या तुलनेत गरीब आहे. ह्या एका वाक्यातून कितीतरी गोष्टी स्पष्ट होतात. एक तर हे की श्रीमंती नेहमी सापेक्ष असते, आणि दुसरं म्हणजे श्रीमंत लोक स्वतःची प्रतिमा कशी जपतात. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणी ना कोणी असतंच. चला आता पुढच्या विभागाकडे जाऊया. मूल्याधारित धोरण, म्हणजे ते निर्णय कसे घेतात, त्यांची संपत्ती टिकते कशी आणि वाढते कशी, हे त्यांच्या आर्थिक सवयींवरूनच कळतं. बघूया तर ते मूल्याला म्हणजे व्हॅल्यूला कसं प्राधान्य देतात. ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या गाड्या. ते 5 ते 10 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुन्या पण विश्वासार्ह गाड्या चालवतात. का? कारण त्यांना डेप्रिसिएशन म्हणजे काय हे पक्क माहीत असतं. गाडीची किंमत कशी कमी होते हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. त्यांच्यासाठी श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं जास्त महत्त्वाचं आहे. नव्या गाडीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे गुंतवणं त्यांना जास्त हुशारीचं वाटतं. हे बघा, इथे या चार्टमध्ये हे अगदी स्पष्ट दिसते. गाडीच्या किमतीतली सगळ्यात मोठी घसरण ही पहिल्या 5 वर्षांत होते. त्यानंतर मात्र गाडीची किंमत बऱ्यापैकी स्थिर होते. म्हणूनच 5-10 वर्षे जुनी गाडी विकत घेणं हा एक खूप स्मार्ट आर्थिक निर्णय असतो. आता त्यांची खर्चाची एक गंमतशीर सवय बघा. थोडी विचित्र वाटेल.
समजा त्यांना एखादी छोटी वस्तू घ्यायची आहे, जसं की 1000-1500 रुपयांची पॉवर बँक. तर ते त्यासाठी खूप रिसर्च करतील, सगळे रिव्ह्यूज वाचतील, सर्वोत्तम मूल्य कुठे मिळते ते शोधतील. पण दुसरीकडे जर घराच्या छपरासारखा एखादा मोठा गरजेचा खर्च आला, तर ते एका क्षणात निर्णय घेतील. असं का? कारण एक आहे इच्छा आणि दुसरी आहे गरज. गरजेच्या वेळी ते वेळ वाया घालवत नाहीत, कारण त्यांना वेळेची किंमत पैशांपेक्षा जास्त वाटते. आणि या सगळ्या विचारसरणीच्या मागे एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, विलंबित समाधान किंवा डिलेड ग्रॅटिफिकेशन. म्हणजे काय? तर तात्काळ मिळणाऱ्या छोट्या आनंदापेक्षा थोडं थांबून नंतर मिळणाऱ्या मोठ्या फायद्याची वाट पाहण्याची क्षमता. मग ते सेलची वाट पाहणं असो किंवा गुंतवणुकीसाठी योग्य संधीची वाट पाहणं असो. हा जो संयम आहे ना, तोच त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतो. ओके, आता आपण येतोय ह्या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. खरा ऐशाराम म्हणजे हे गुप्तपणे श्रीमंत असलेले लोक नक्की कशावर खर्च करतात, ते कशाला महत्त्व देतात, चला पाहूया. इथे बघा, सामान्य ऐशाराम आणि असामान्य ऐशाराम यातला फरक किती स्पष्ट आहे. सामान्य ऐशाराम म्हणजे काय? डिझायनर बॅग्स, महागडी घड्याळं, आकर्षक गाड्या, म्हणजे अशा गोष्टी ज्या इतरांना दाखवण्यासाठी असतात. पण असामान्य ऐशाराम म्हणजे खाजगी शेफ, खाजगी विमानाने प्रवास, दुर्मिळ वस्तू, म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमचा वेळ वाचवतात आणि तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतात. श्रीमंत लोक अशाच गोष्टींवर खर्च करतात, कारण त्यांना माहीत आहे, वेळ ही एकमेव गोष्ट आहे जी पैशाने परत विकत घेता येत नाही. तर मग ते या असामान्य गोष्टींवर खर्च का करतात? कारण वेळ वाचवणं हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा फायदा आहे. यातून त्यांना सोय आणि स्वातंत्र्य मिळतं. दुर्मिळ वस्तू बाळगल्याने त्यांना एक वेगळेपण मिळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते कोणाशीही स्पर्धा करत नाहीत, ते स्वतःला त्या स्पर्धेच्याच बाहेर ठेवतात. त्यांच्यासाठी खरा ऐशाराम म्हणजे मनःशांती आणि स्वातंत्र्य. बरं, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून श्रीमंत या शब्दाची एक नवीन व्याख्या करूया. म्हणजे या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय आहे? श्रीमंतीचे 3 स्तर खूप मजेशीरपणे मांडले जातात. पहिला स्तर, तुम्ही तुमच्या बागेतलं गवत स्वतः कापता. दुसरा स्तर, तुम्ही गवत कापायला कोणाला तरी पैसे देता. आणि तिसरा स्तर, तुम्ही पुन्हा स्वतः गवत कापता. आता हे काय आहे? याचा अर्थ असा आहे, पहिला स्तर हा पैशांच्या कमतरतेचा आहे. दुसरा स्तर म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत. पण तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे स्वातंत्र्याचा. तिसऱ्या स्तरातली व्यक्ती सर्वात श्रीमंत आहे, कारण ती व्यक्ती मजबुरीने नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी इच्छेने गवत कापत आहे. श्रीमंतीचं अंतिम ध्येय हेच आहे, आपला वेळ आपल्या मर्जीप्रमाणे खर्च करण्याचं स्वातंत्र्य. तर मग जर ध्येय केवळ पैसे कमावणं नाही तर स्वातंत्र्य मिळवणं असेल, तर आजपासून प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात वेगळं काय करू शकतो? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? खरी श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, तर ते स्वातंत्र्य आहे. विचार नक्की करा, तुमच्यासाठी खरी श्रीमंती म्हणजे काय?